तर जय शिवराय मित्रांनो, आज मी आलो आहे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेले श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथे. समोरील जी वास्तू आहे तो आहे भवानी मंडप. हा एकूण 5 मजली असून छत्रपती शिवाजी महाराजांनी आई भवानीला समर्पित केलेला आहे. त्या काळी राजवाडा होता जिथे की ऐतिहासिक कामे चालायची. आम्ही दर्शनासाठी सकाळी 6 वाजता पोहोचलेलो. आई भवानी मंदिर हे पहाटे 5 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत भक्तांसाठी खुले असते. मंदिराला एकूण मुख्यतः 4 दरवाजे आहेत. त्यातून मुख्य गाभाऱ्यात जाण्यासाठी तुम्हाला पूर्वेकडील दरवाजाने जावे लागते. मंदिराच्या आतील भागात खूप सारे स्तंभ आहेत, ज्यावरती सुंदर असे नक्षीकाम आजही पाहायला मिळते. प्रत्येक स्तंभ हा विविध कलाकृतीने साकारलेला आहे आणि पूर्ण मंदिर हे या स्तंभावरती मजबूतीने उभे आहे. आई अंबाबाईच्या मूर्तीबद्दल अशी माहिती मिळाली की ही मूर्ती काळ्या पाषाणाची असून सुमारे 3 फूट आणि जवळपास 40 किलो वजनाची आहे. रात्री 7 ते पहाटे 6 वाजेपर्यंत मंदिराच्या मुख्य शिखरावरती कलरफुल अशी लाईट लावली जाते, जी की या मंदिराला अजून आकर्षित आणि कलरफुल बनवते. हे मंदिर 12व्या शतकात चालुक्य या मंदिर स्थापत्यकलेने बांधले गेले आहे असे म्हटले जाते. डिसेंबर ते जानेवारी या काळात सूर्यास्ताच्या वेळी सूर्याची किरणे थेट आई अंबाबाईच्या गाभाऱ्यातील असलेल्या मूर्तीवरती पडतात, जे की वास्तू आणि आर्किटेक्चर इंटेलिजन्सी याचं एक उत्तम उदाहरण म्हटलं जातं. श्री महालक्ष्मी मंदिर हे कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती वसलेले असून येथे करवीर निवासिनी आई अंबाबाई स्वयंभू विराजमान आहे असे मानले जाते.